मौनातले शहाणपण. अपेक्षांची आसक्ती हे दुःखाचे मूळ आहे. अपेक्षांची आसक्ती दुःखाला जन्म देते. हे कटू सत्य तत्वज्ञान आपल्याला शिकवते. प्रेमाची, निष्ठेची आणि काळजीची परतफेड प्रेमाच्या रूपात होईल अशी आपली भाबडी आशा असते. परंतु सगळे सोयरे कधी तसा प्रतिसाद देत नाही. मग काय करायचे? तर स्वतःला स्वीकारायचे, जसे आहात तसे. स्वार्थ म्हणून नाही, पण शहाणपणा म्हणून हे करायला हवे. आतापर्यंत तुम्ही इतक्या मुक्तपणे इतरांना दिलेली ऊर्जा परत मिळवून घेण्याची, अंतर्मुख होण्याची, स्वतःला धीर देण्याची आणि एकांतातील शांतता स्वीकारण्याची वेळ आता आली आहे. वय उतरणीला लागले आहे. वृद्धत्वाचा हा आयुष्यातील उतरणीचा टप्पा सामंजस्याने स्वीकारला तरच हा काळ शांततेत आणि आनंदात व्यतीत करणे शक्य होईल. परस्पर संवादाचे मृगजळ. आयुष्यभर आपण इतरांमध्ये सद्भावनेने भावनांची आणि ममत्वाची गुंतवणूक करतो. आपल्या या सद्भावपूर्ण वर्तनाने परस्पर संवादाचे चक्र सुरू होईल अशी अपेक्षा करून आपण खुल्या मनाने इतरांना भरभरून प्रेम देत राहतो. पण त्याची परतफेड तशी होईलच असे नसते. परस्पर संवादाचे, विसंवादाचे हे मृगजळ मानवी नातेसंबंधांमध्ये खोलवर रुजलेले पाहायला मिळते. आपण स्वतःला सांगत असतो की प्रेमाने प्रेम मिळते. दयाळूपणा हा दयाळूपणाला जन्म देतो. निष्ठेने निष्ठा लाभते. पण तसे होईलच ह्याची खात्री कशी मिळणार? आता मागे वळून पाहण्याची वेळ झाली. आपली स्वतःची ऊर्जा आता तुम्हालाच परत मिळवायला हवी. दुसरे कोणीही तुम्हाला ती मिळवून द्यायला येणार नाही. याचा अर्थ स्वतःला जगापासून तोडणे किंवा एकांतवासात जाणे असा नाही, तर स्वतःसाठी अधिक सक्षम असे काही करणे. म्हणूनच स्वतःला प्राधान्य द्या. स्वतःचे कल्याण हा चांगल्या जीवनाचा पाया आहे. जरा आयुष्याचा आढावा घ्या. मौनाचे सामर्थ्य. मौनाला अनेकदा चुकीच्या अर्थाने समजून घेतले जाते. पण प्रत्येक धर्मामध्ये मौनाला महत्त्व दिले आहे. जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत गप्प राहण्यातच आपले हित आहे अशी शिकवणूक मौन सर्वार्थ साधनम या उक्तीतून मिळते. अर्थात आपल्या वाणीवर आपला संयम हवा. प्रथम ऐका आणि मगच बोला. हा नियम लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत. त्याचे भान कायम हवे. स्वतःचे स्पष्टीकरण देण्यासाठी, स्वतःच्या आवडीनिवडीचे समर्थन करण्यासाठी, वादविवाद करण्यासाठी, आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी तरुणपणी लोकांना प्रसंगी हमरीतुमरीने बोलण्याची गरज भासते. आपले म्हणणे ऐकून घेतले जाईल अशी आशा बाळगून तरुण आवाज चढवतात. पण जसजसे वय वाढते तशी जाणीव होते की बहुतेक लोक समजून घेण्यासाठी नाही तर उत्तर देण्यासाठी ऐकतात. संभाषणाच्या युद्धभूमीवर शब्दांचा वापर शस्त्र म्हणून होतो. तरीही वादात मात्र कोणी जिंकत नाही. जेव्हा तुमचे शब्द प्रेम आणि सत्य यांनी युक्त नसतील तेव्हा मौन हा शहाणपणाचा मार्ग असतो. प्रत्येक संघर्षासाठी लढण्याची गरज नसते. कुठे थांबावे हे समजणे हे सर्वात मोठे शहाणपण असते. ज्या जगात गोंगाटाला महत्त्व दिले जाते, सतत सूचना, मते, युक्तिवाद यांचा भडीमार सुरू असतो, तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी ताकद लागते. बोलण्याची घाई न करता ऐकण्याची नितांत क्षमता म्हणजे मौन. समोरच्याचे विचार न बदलता त्याचे निरीक्षण करत राहणे म्हणजे मौन. सहमतीची मागणी न करता इतरांना त्यांचे मत मांडून देणे म्हणजे मौन. एक जुनी झेन म्हण आहे, जोपर्यंत तुम्ही शांतता स्थापन करू शकत नाही तोपर्यंत बोलू नका. शांततापूर्ण अस्तित्वाला शब्दांपैकी अधिक वजन असते. याचा अर्थ असा नाही की नेहमीच मौन हे उत्तर असते. जेव्हा अन्यायाविरुद्ध उभे राहावे लागते, तेव्हा सत्याचा बचाव करावा लागतो, तेव्हा मौन बाजूला ठेवून शब्दांनी उत्तर द्यावे लागते. फरक हा हेतूमध्ये आहे. हस्तक्षेपाऐवजी निरीक्षण करा. शहाणपण जेव्हा फुकट आणि न मागता मिळते तेव्हा ते सहसा स्वीकारले जात नाही. दुसऱ्याच्या अनुभवातून शिकावे हे शहाणपण सगळ्यांकडे असेलच असे नाही. अशा लोकांना स्वतःच्या मार्गाने चालावे लागते. स्वतःच्या वाटेत येणाऱ्या दगडावर अडखळावे लागते आणि स्वतःच्या अनुभवांमधून शिकावे लागते. ते महाग पडते. केव्हा मदत करावी आणि केव्हा बाजूला व्हावे हे जाणून घेणे हे खरे शहाणपण आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला एखाद्याला सुधारण्याची, बदलण्याची इच्छा झाली
तरी थोडे थांबा. स्वतःला विचारा, मी हे त्याच्यासाठी करत आहे की त्याच्या होणाऱ्या संघर्षामुळे मला वाटणाऱ्या अस्वस्थतेसाठी? जर उत्तर स्वतःला वाटणाऱ्या अस्वस्थतेसाठी असेल तर सोडून द्या. दुसऱ्यांना सुधारण्यापेक्षा कोणत्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत यावर लक्ष केंद्रित करा. तुमची ऊर्जा, तुमचा प्रवास, तुमची शांती, समाधान या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. कारण तुम्हाला खरोखर बदलण्याची शक्ती असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात. मंजुरीची गरज सोडून देणे. दुःखाचे दुसरे मोठे कारण म्हणजे इतरांकडून मान्यतेची किंवा मंजुरीची गरज वाटणे. लहानपणापासूनच आपल्याला इतरांची मान्यता मिळवण्याची सवय लागलेली असते. आपल्या कामगिरीबद्दल प्रशंसा मिळवण्याची, आपल्या समवयस्करांकडून स्वीकारले जाण्याची, आपल्या कुटुंबांकडून प्रेम मिळण्याची गरज आपल्याला भासत असते. ही गरज जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर डोके वर काढत असते. आपला पेहराव, आपण निवडलेले करिअर, आपले नातेसंबंध आदी सगळ्यात कुणीतरी आपले कौतुक करावे, आपली दखल घ्यावी असे आपल्याला वाटत असते. समाजाची कितीही मान्यता मिळाली तरी त्यामुळे कायमस्वरूपी मनशांती लाभत नाही, हे सत्य आहे. इतरांकडून कौतुक मिळवण्याच्या नादात आंतरिक समाधान आपण गमावत असतो. खरा आनंद हा इतरांनी समजून घेतल्याने मिळत नाही, तर स्वतःला समजून घेतल्याने मिळतो. ही शिकवण खरी आहे. जर मी इतरांची मान्यता मिळवणे थांबवले तर माझे आयुष्य कसे असेल? मला इतरांच्या मतांची पर्वा नसेल तर मी आयुष्य कसे जगेन? या प्रश्नांची उत्तरे स्वतःच मिळवा आणि मग हळूहळू ठामपणे योग्य त्या दिशेने चालायला सुरुवात करा. कारण शेवटी ज्या व्यक्तीची तुम्हाला खरोखर मान्यता हवी आहे ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतःच आहात. सत्य असे आहे की रिकाम्या कपातून पाणी कोणी ओतू शकत नाही, हे स्वीकारा. तुम्ही स्वतःची शेवटची भेट कधी घेतली होती? केवळ शारीरिकच नव्हे तर भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या देखील तुम्ही शेवटचे शांत बसून जगाच्या आवाजाला नव्हे तर स्वतःच्या विचारांना, स्वतःच्या इच्छांना, स्वतःच्या सत्याला कधी ऐकले आहे? रोजच्या आयुष्यात इतरांप्रती असणाऱ्या आपल्या कर्तव्यांमध्ये, अपेक्षांमध्ये, अथक मागण्यांमध्ये आपण बुडून गेलेलो असतो. पण इथे या क्षणी तुम्हाला स्वतःकडे परत यायला हवे. आयुष्याच्या उत्तरार्धात प्रवेश करत असताना हे लक्षात ठेवा. शांतता मिळवताना इतरांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. स्वतःला प्राधान्य देण्याऐवजी तुम्हाला इतरांच्या परवानगीची गरज नाही. आनंद, समाधान ह्या काही दुसऱ्याचे आनंद म्हणून दिलेल्या गोष्टी नाहीत. या गोष्टी तुम्हालाच मिळवायच्या आहेत. जीवनाची नदी पुढे वाहते आणि त्याबरोबर तुम्हीही. मनशांती बाहेर मिळत नाही, ती आतून जोपासावी लागते. तुमचा आनंद हा तुमचा आहे, स्वतःची ती निर्मिती आहे आणि शेवटी तुम्हालाच हा आनंद मिळवायचा आहे. श्री स्वामी समर्थ.